आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 28 जानेवारीला अजित पवारांचं निधन झालं. त्याच्यानंतर सुनेत्रा पवारांनी तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यानंतर काही दिवसामध्येच राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांचीच निवड झाली. मात्र काही दिवसापूर्वी देवगिरी बंगल्यावरती एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या खरात प्रकरणानंतर प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकरांनी जो राजीनामा दिलेला नाही त्यावरती चर्चा झाली. चाकणकर यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा सुद्धा राजीनामा द्यावा असं म्हणणं बहुतांश पदाधिकाऱ्यांचं आहे. मी बहुतांश यासाठी म्हणते की याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत. चाकणकर समर्थकांचा एक गट आणि त्यानंतर चाकणकर विरोधकांचा गट असा गट पडलेला आहे आणि बहुतांश विशेषतः महिला पदाधिकाऱ्यांचा जो आहे ना तो विरोध जास्त कडाडून आहे आणि त्याचं कारणही तसं आहे. म्हणजे नाशिक मधल्या कालच्या त्यांच्या जिल्हाध्यक्ष होत्या प्रेरणा बलकवडे यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही काम करणार नाही. त्यांनी सामूहिक राजीनामे दिलेले आहेत. या व्यतिरिक्त इतर ठिकाणच्या सुद्धा काही महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. मला वाटतं अहिल्यानगरच्या त्यांच्या जिल्हाध्यक्ष आहेत, महिला जिल्हाध्यक्ष, त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी चाकणकर यांच्यावरती आता राजीनाम्यासाठी दबाव वाढताना दिसतोय. मात्र त्या राजीनामा देणार का हा खरं तर प्रश्न आहे आणि सुनेत्रा पवार त्यांच्याकडनं तो घेणार का? कारण हा सगळा प्रकार घडल्यानंतर मला वाटतं 4-5 दिवस उलटून गेलेले आहेत आणि इतक्या दिवसामध्ये तो राजीनामा होणं अपेक्षित होतं, मात्र तो अजूनही झालेला नाहीये. त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्याकडे लक्ष लागलेलं आहे. कारण राजीनाम्याची प्रोसिजर पण अशी आहे की थेट राष्ट्रीय अध्यक्षांकडे न देता मला वाटतं प्रदेशाध्यक्षांकडे तो राजीनामा जातो आणि त्यानंतर तो वरती जातो. कारण राष्ट्रवादीचे सेल आहेत वेगवेगळे आणि जे मुख्य त्यांचे सेल आहेत त्याच्यामध्ये मग महिला आहे, युवक आहे, युवती आहे, प्रदेशाध्यक्ष आहे, हे सगळे महत्वाचे सेल आहेत आणि मग उरलेले सेल येतात. त्यामुळे महत्वाच्या सेलचे राजीनामे जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष आणि त्यांच्या थ्रू थेट राष्ट्रीय अध्यक्ष अशा पद्धतीने जातात. त्यामुळे रुपाली चाकणकर यांच्या राजीनामा जो आहे तो त्यांना आधी प्रदेशाध्यक्षांना द्यावा लागेल आणि मग पुढची प्रोसिजर ती आहे पूर्ण होईल. त्याच्यासाठी एक मीटिंग सुद्धा बोलवावी लागेल. त्यामुळे आता सुनेत्रा पवार पुढे काय करतायत आणि चाकणकरांचा राजीनामा किती दिवसात आणि कशा पद्धतीने होतोय हे बघावं लागेल. दुसरा यातला मुद्दा असा आहे की चाकणकर खरंच राजीनामा द्यायला तयार आहेत का? कारण फोटो काय फक्त चाकणकरांचे आलेले नाहीत. म्हणजे पकडला तो चोर असं जरी म्हटलं तरी त्यांनी ऑलरेडी एका पदाचा म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे. अर्थात तो मुख्यमंत्र्यांनी आणि सत्तेचे प्रमुख या अर्थाने तो मागितलेला आहे. त्यामुळे जे सरकारी पद होतं त्यावरनं त्यांची गच्छंती झालेली आहे. पण जे पक्षाचं पद आहे तिथे मग मीच का द्यायचं? फोटो तर सगळ्यांचे आलेले आहेत. बदनामी जर सगळ्या पक्षाची झालेली आहे तर ती काय फक्त माझ्या एकटीमुळे झालेली नाही असा काहीसा सूर आहे आणि त्यामुळे हा सगळा वेळकाढूपणा चालू आहे. मात्र हा वेळकाढूपणा जो आहे तो आता सुनेत्रा पवार सहन करणार का हा सगळ्यात मुद्दा आहे आणि त्यातनं त्यांची पक्षामध्ये असणारी स्वतःची ताकद जी आहे ती दिसून येणार आहे. त्यामुळे सगळ्या घडामोडी ज्या आहेत त्याच्यावरती आपलं लक्ष राहील आणि रुपाली चाकणकरांच्या बाबतीत पक्ष काय निर्णय घेतो विशेषतः एक महिला म्हणून आणि त्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा सुनेत्रा पवार किती ठाम भूमिका घेतात हे बघावं लागणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच